अकोला शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे, जिथे पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। अधिक माहितीसाठी पाहूया सविस्तर रिपोर्ट। अकोला शहरातील अकोट फाईल परिसरातील नायगाव आणि रामदास मठ येथे सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी कारवाई करत 7 जणांना ताब्यात घेतले आहे। गोपनीय माहितीच्या आधारे 1 जुलै रोजी अकोट फाईल पोलिसांना या जुगार अड्ड्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक शेख रहीम यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अनिल पठाण, पोलीस हवालदार योगेश काटकर, पोलीस हवालदार प्रशांत इंगडे, संतोष चिंचोडकर, हर्षल श्रीवास, पोलीस कॉन्स्टेबल गिरीश तिडके, इम्रान शाह आणि अमीर यांच्या पथकाने नायगाव आणि रामदास मठ येथील जुगार अड्ड्यांवर धाड टाकली आहे। या कारवाईत पोलिसांनी 7 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 1,30,000 रुपये किमतीच्या मोटरसायकली आणि 6,200 रुपये रोख रक्कम असा एकूण 1,36,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली आहे। या कारवाईमुळे अकोला परिसरातील अवैध धंद्यांवर वचक निर्माण होण्यास मदत झाली आहे। तर होती अकोला शहरातील जुगार अड्ड्यावर झालेल्या कारवाईची सविस्तर बातमी। अशा प्रकारच्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन नेहमीच तत्पर असते, यातून दिसून येते। ताज्या अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।